नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या या आवडत्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे उघडं पुस्तक. सर, म्हणजे मी जेव्हा तुमचे लेख वाचत गेलो आणि आतापर्यंत त्या लेखातून खरं तर आपल्या ह्या उघड्या पुस्तक चॅनलमधून तुम्ही आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीवर अगदी उघडपणे मनमोकळेपणाने गप्पा मारल्यात. जेव्हा मी लेख वाचत असताना एका लेखाचं टायटल किंवा शीर्षक हे अश्वत्थामा हे मला थोडंसं खटकलं किंवा उत्सुकता लागली की नक्की त्यामागचं कारण मीमांसा काय किंवा काय कारण घडलं की तुम्हाला त्या लेखाचं शीर्षक हे अश्वत्थामा द्यावंसं वाटलं? आपण ज्या वेळेला अश्वत्थामा किंवा एकलव्य, कर्ण बरीच वाचली असेल तू पुस्तकं त्याची, की हे माणसं अन्याय झालेली माणसं. बरोबर. मी कुठेतरी त्याच्याशी स्वतःला जवळ जातो का त्या गोष्टीच्या? मी काही एवढा मोठा नाही, पण ज्याच्यावरती अन्याय होतो त्याला ते तसं वाटतं. बरोबर. म्हणजे अश्वत्थामा हा गरीब, पण तो राजपुत्रांबरोबर वाढला. राजपुत्र त्यावेळेला दूध प्यायचे. तो पण आईकडे गेला आणि म्हणाला की मलाही दूध दे. तर दूध दे असं म्हणाल्यानंतर ती काय करणार, आता दूध नाहीये. मग तिने पिठामध्ये पाणी कलवलं आणि ते त्याला दिलं. ते पिऊन तो अत्यंत आनंदित झाला आणि तो धावत बाहेर गेला. प्यालो मेरे दूध कुमारा गरजत गेला अश्वत्थामा. अशी ती अश्वत्थामाची एक व्यक्तिरेखा आहे. गेल्या एपिसोड मध्ये आम्ही सावंतवाडीला गेलो. सावंतवाडीला गेल्यानंतर तिथून आता सायनला यायला मिळालं शिकवायला, कारण शिकवणं हे डोक्यामध्ये होतं. बरोबर. आणि जसं होतं तशी त्या पद्धतीने त्याची जाहिरातही आली पेपरामध्ये की निदान पंचक साठी जागा आहे आणि द्रव्य गुणासाठी जागा आहे. आम्ही दोघेही त्या गोष्टीमध्ये बसत होतो. शैलेशला त्याचा अनुभव होता, रुग्णालयीन अनुभव होता, युनिव्हर्सिटी टॉपर होता, माझे मार्क चांगले होते, माझाही रुग्णालयीन अनुभव होता. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींमध्ये आम्ही तिथे बसत होतो. आम्ही अर्ज केला त्याच वेळेला आम्हाला कळलं की तिकडच्या मंडळींना, आता मला स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही, तिकडच्या मंडळींना आम्ही आत यावं असं वाटत नव्हतं. अच्छा. याचं कारण असं, मी असं म्हणतो की हो मी तिकडे द्रव्यगुण, कारण द्रव्यगुणाचा द्रव्यगुणामध्ये एमडी झालेला मी एकटाच होतो. मला वाटतं युनिव्हर्सिटीमध्ये महाराष्ट्रामध्ये. अच्छा. त्याच्यामुळे माझ्यापेक्षा फक्त एवढंच होतं टेक्निकल बाब की द्रव्यगुण आणि रसशास्त्र हे एकत्र विषय असल्या कारणाने रसशास्त्राचा एमडी सुद्धा त्यांना चालणार आहे. पण त्यांनी पोस्ट जी आहे ही पोस्ट द्रव्यगुणासाठी रिझर्व केली. आणि इंटरव्ह्यूला मी गेलो. इंटरव्ह्यूला आमचे, ज्यांना मी देव म्हणतो किंवा ज्यांना मी आदर्श मानतो असे डॉक्टर सदी कामत होते, अध्यक्ष होते त्यावेळेला, आणि पाध्ये गुर्जर आता नाही ते आपल्यामध्ये. त्यांनी माझा इंटरव्ह्यू घेताना पहिल्यांदाच विचारलं की द्रव्य गुणामध्ये तू एमडी केलंस, तुम्ही एमडी केलं? म्हटलं हो 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 वगैरे म्हणायचे. अरे म्हणायचं. तर समजा तू वर्गात गेलास तर मुलांना काय शिकवशील? अच्छा. तर मी त्यांना म्हणालो की मी द्रव्याचे गुण आहेत या गुणांवरती भर देईन आणि त्याच्यावरती बोलेन. बरोबर. शीत म्हणजे काय, उष्ण म्हणजे काय, त्याच्या शरीरामध्ये कशा पद्धतीने त्याचे परिणाम होतात, कोणत्या संप्राप्तीमध्ये आपण ते द्यायला हवं याच्यावरती मी जास्त भर देईन. तर ते म्हणाले की तुम्ही एमडी झालात ना? म्हटलं हो. तुम्हाला अजून माहित नाही का की द्रव्य प्राधान्य असतं ते? मी म्हटलं की हो, द्रव्य प्राधान्य असतं कारण गुण एकटे राहू शकत नाही, ते द्रव्याबरोबर राहतात. आता विचारलं कशाने जेवतो, तर हाताने जेवतो. बरोबर. म्हणजे दंडाने जेवतो का?
पण बोटाने जेवतो असं काय आपण स्पेसिफिक कुठे सांगत नाही. पण थोडक्यात खिल्ली उडवली गेली त्या गोष्टीची. आजही मी त्या मतावरती ठाम आहे की द्रव्यांचे गुण तुम्हाला माहीत असायला पाहिजेत, कारण द्रव्य हे हीनवीर्य होऊ शकतं त्याचे ते गुण गेले तर. त्याच्यामुळे द्रव्य प्राधान्य हे ग्रंथकारांचे हे बरोबर आहे, परंतु त्याच्या गुणांचा आपण विचार करायला पाहिजे. ते म्हणाले की ठीक आहे, पण ह्या पोस्टला काही तुम्ही बसू शकत नाही कारण तुम्ही ओपन कॅन्डिडेट आहे. ओके ठीक आहे, पण तुम्ही यावं शिकवायला असं आम्हाला वाटतं. येईन म्हटलं. तुम्ही गेला? हो, मी त्यांना म्हणालो की मी मानधन 1 रुपया सुद्धा घेणार नाही. अच्छा. ती माझी इच्छा आहे शिकवायची म्हणून मी तिकडे शिक्षक म्हणून येईन. आणि तसं पत्र मला आणि शैलेशला पण तेच झालं. एवढा हुशार असलेला माणूस हा सायन्सच्या शिक्षक ह्या कॅटेगरीमध्ये नसावा हे सायन्सचं दुर्दैव आहे, निश्चितपणे म्हणतात हे दुर्दैव आहे. हे सगळं झालं. मी घरी आलो, मूड गेलेला होता पूर्णपणे. घरी आलो आणि मी बाबाला म्हणालो की कशासाठी एवढा मरून अभ्यास करायचा, आपल्याला चांगले मार्क मिळायला पाहिजेत, आपल्याला हायेस्ट मार्क मिळाले पाहिजेत, असा अट्टाहास करायचा, त्याचा अभ्यास करायचा आणि पुढे गेल्यानंतर आपल्याला कळतं की नाही हा डेड एंड आहे. काय उपयोग त्याचा एवढं सगळं केलेल्याचा. बाबा आमचे एकदम कूल होते. ते म्हणाले की परमेश्वराने जेव्हा एक दार बंद केलेलं असतं ना त्यावेळेला त्याने दुसरं दार कुठेतरी उघडून ठेवलेलं असतं. तो प्रॅक्टिस सुरू कर. एमडी करायच्या अगोदर मी जनरल प्रॅक्टिस सुरू केली होती, ती सोडून मी पुन्हा प्रॅक्टिस कडे आलो. कन्सल्टिंग, आयुर्वेदिक कन्सल्टिंग सुरू केलं. संघर्ष तर करायला लागला त्या गोष्टीमध्ये. त्यावेळेला मनाकडे खूप वाईट वाटलं की आपली लायकी असून सुद्धा आपल्याला तो चान्स मिळाला नाही. अश्वत्थामाची सुद्धा असंच असतं की ती जखम जी असते ती भळभळ वाहत असते. तिथे नाही मिळालं याच्याबद्दल वाईट वाटलं, पण पुढच्या आयुष्यामध्ये आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जाता आलं. शिक्षक म्हणून नाही गेलो. तसं मी गेल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मला सरपण जे आहे हे सावंतवाड्याने दिलं. सरपणाचा अर्थ तिकडे वेगळा होता की तिथे सर म्हणून गेलो, इकडे मला चुलीत घातलं त्याच्यामुळे ते सरपण झालं असा त्याचा अर्थ आपण घेतला. आणि कालांतराने 2012ला तुलाही माहितीये की निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये विश्वस्त म्हणून आलो. त्यावेळेला मी ठरवलं की कोणावरती अन्याय होऊ द्यायचा नाही, असं आपण बघू, हे काम करू. एक सर्कल ते पूर्ण झालं. पण त्याच्यानंतर प्रॅक्टिससाठी मी नाशिकला गेलो, वेगवेगळ्या ठिकाणी गेलो. अजूनही जातो मी. आज 34 वर्ष झाली त्याला मी जातोय. मला असं वाटतं की कदाचित मी तिथेच राहिलो असतो तर मी एखाद्या डबक्यातला झालो असतो. पैसे मिळाले असते, म्हणजे पैशाशी मी कधी ते कम्पेअर करू शकत नाही की प्रॅक्टिस आणि पगार ह्याचा ताळमेळ नाही जमणार. पण प्रसिद्धी म्हणा किंवा बाकीच्या अभ्यासाच्या ह्याच्यामध्ये जे काही नाव मिळालं, कीर्ती मिळाली, ती मला सायन्सलाच मिळालं असतं तर तशी मिळाली असती असं मला वाटत नाही. आणि म्हणून लेखाचं नाव अश्वत्थामा ठेवलं. म्हणजे ज्या वेळेला मी मृत्युंजय वाचला, तो नायकच आहे. कर्ण हा नायकच आहे. त्याच्यावरती वारंवार झालेलं हे लेखकाचं कसं आहे, म्हणजे ते तसंच असेल असं नाही, कारण ती कादंबरी आहे. यामध्ये सुद्धा एकलव्यामध्ये सुद्धा तसंच दिसतं की त्या गुरुने त्याचा अंगठा मागितला आणि त्याला त्याच्या ध्येयापासून थोडं लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. इथेही तसंच झालं. परंतु काही गोष्टी ह्या आपल्या नशिबाने ठरवलेल्या असतात आणि त्याच्यामध्ये त्यांना तशी बुद्धी झाली असेल. अगदी कालांतराने जे इंटरव्ह्यू घेणारे होते, खरं तर मला एक म्हणावंसं वाटतं की इंटरव्ह्यू देण्यापेक्षा ना इंटरव्ह्यू घेणं सोपं असतं, कारण त्याला उत्तराची काही गरजच नसते.
त्याला सगळंच येत असतं. तर त्याच्यामुळे सदी कामत सरांना हे कळत होतं की हा जे बोलतोय हे बरोबर आहे, पण ते त्यामध्ये काही बोलले नाहीत. त्याचं कारण ती पोस्ट काहीही केलं तरी सुद्धा ती माझ्याकडे आली नसते. शिक्षक होण्याची ती संधी गेली आणि ती अश्वत्थाम्याची जखम जी आहे ती अशीच ज्या वेळेला खपली निघते त्यावेळेला ती भडभडा वाहत राहते. अशी अश्वत्थाम्याची कथा. पण सर मला असं वाटतं तुम्हाला जरी प्रत्यक्षरित्या शिक्षक होण्याची संधी नाही मिळाली तरी देखील आमच्यासारख्या सायन्सच्या विद्यार्थ्यांना जेव्हा पण आम्ही तुमच्या संपर्कात येतो, जेव्हा आम्ही तुमच्या दवाखान्यात येऊन बसायचो, तेव्हा ती कसर किंवा ती जी भळबळती जखम आहे तिला कुठेतरी वाट मिळाली किंवा त्या शिक्षक तिथे आम्हाला तुमच्यातला शिक्षक भेटला. आम्ही बऱ्याच गोष्टी तुमच्याकडून शिकलो. आज आम्हालाही द्रव्यगुणातलं किंवा चिकित्सेतलं जे काही थोडंफार ज्ञान आहे ते तुम्ही केलेल्या मार्गदर्शनामुळेच आहेत. बरोबर आहे. याचं कारण असं की तुम्ही कायम विद्यार्थी असायला पाहिजे. आज एखादी वनस्पती मला जर अडली कोणती तरी तर मी आपल्याकडे शिकवणारे जे मॅडम आहेत, शेळके मॅडम, राजश्री मॅडम, त्यांना विचारतो की हे मला कळत नाही काय आहे. जसं मी सदी कामत सरांना विचारतो, कामत सरांना विचारतो. हे ते शिक्षक झाले. बरोबर. परंतु नागपूरला आपल्याकडे एमडी केलेला एक द्रव्यगुणातला मुलगा श्रीकांत हाडोळे हा तिथे नागपूरला प्रॅक्टिस करतो. अच्छा. त्यालाही मी विचारतो, माझ्या मुलीला विचारतो, नूतनला विचारतो. कारण असं असतं की आपले विचार म्हणजे ते बरोबर आहेत असं नाही, त्याच्यामध्ये इतरांचे विचार सुद्धा यायला. खरं. पुण्याला एक चांगले प्रॅक्टिस करणारे आहेत सचिन सरपोतदार म्हणून, छान ज्ञान आहे आणि आम्ही एकमेकाशी बोलत असतो की अशी केस होती त्याच्यामध्ये हा मी विचार केला असं तुम्हाला काय वाटतं, आणि ते खुल्लं असतं. याचं कारण असं की ते ज्ञान आपल्याला कुठेतरी वाटायचं असतं. बरोबर. आणि ही ज्यांची मानसिकता असते त्यामुळेच तो विषय जो आहे हा विषय अभ्यासला जातो. बरोबर. त्यामुळे तुमच्या बरोबर काय मी मी तुमच्या म्हणजे तू असं म्हणतोयस की तुम्ही शिकवलं, पण मी म्हणतो की दोन्हीही एकाच वेळेला होतं की शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवतो असं वाटतं आणि विद्यार्थी सुद्धा शिक्षकाला काही गोष्टी शिकवून देतो. त्याच्यामुळे आपण सगळेच विद्यार्थी असतो आणि शिक्षक असतो. वा. तर मित्रांनो, तुम्हाला आता कळलंच असेल की सरांना सरपण का मिळालं. नाही, खरंच की बऱ्याचदा सरही आमच्याशी गप्पा मारत असताना आमच्यातल्या काही गोष्टी त्या जाणून घेत असतात. नवीन काही त्यांच्यासमोर घडत असेल किंवा त्यांना कळालं असेल तर त्या विषयी जाणून घेण्याची त्यांची एक प्रकारची तळमळ त्यांच्या बोलण्यातून दिसून येते. तर आम्हाला वाटतं हा एपिसोड तुम्हाला नक्की आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर आमच्या या एपिसोडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.